जय शिवराय मित्रांनो, आज आमच्याकडे गारांचा पाऊस पडला आणि वातावरण खूप थंड आणि भारी झालं होतं. पाऊस असो किंवा वारा असो, पण आपला फिटनेस रुटीन कधी थांबला नाही पाहिजे. चलो तर लेट्स टॉक अबाउट इट. सकाळी दिवसाची सुरुवात केली आपण हेवी ब्रेकफास्टने. मी खाल्ले बॉइल्ड एग, कारण एग मध्ये हाय प्रोटीन असतं आणि ते मसलसाठी खूप युजफुल असतं. त्यानंतर थोडा वेळ बाहेर पडलो आणि गारांचा पाऊस बघत बसलो. खरंच नेचरची फिलिंग जी असते ना, ती खूप एनर्जेटिक असते. त्याच्यानंतर झाला माझा लंचचा टाइम. लंच मध्ये होते पनीर पराठा आणि कड. पनीर मध्ये जे असतं ना, ते प्रोटीन असतं आणि कड हे डायजेशनसाठी खूप चांगलं असतं. जिमला जाण्याच्या आधी घेतलं मी क्रिएटिन मुळे वर्कआउट परफॉर्मन्स वाढतो आणि मसलला स्ट्रेंथ मिळते. मग मी निघालो जिमला मारायचं होतं खतरनाक बॅक आणि बाय. सुरुवात केली पुलअप्सने. वॉर्मअप साठी मारले आपण 2 सेट्स. फर्स्ट एक्सरसाइज होती आपली सिटेड रोइंग. ही एक्सरसाइज बॅकला थिकनेस देते. तर याच्या मारले आपण 3 सेट्स 12 to 15 रिपिटेशन. सेकंड एक्सरसाइज होती माझी क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन. यामुळे बॅक वाईड दिसते आणि स्ट्रॉंग दिसते. याचे मारले आपण 3 सेट्स 10 to 15 रिपिटेशन. मग आता टाइम झाला होता बायसेपचा. बायसेप मध्ये फर्स्ट एक्सरसाइज घेतली आपण हॅमल कर्ल. बायसेप आणि फोरम हे दोन्ही बिल्ड करते. याचे मारले आपण 3 सेट्स 12 to 15 रिपिटेशन. सेकंड एक्सरसाइज होती फ्रीचर कर्ल. यामुळे बायसेपला शेप येतो. याचे मारले आपण 3 सेट्स 12 to 15 रिपिटेशन. शेवटची एक्सरसाइज होती केबल कर्ल मारल्यामुळे बायसेपला खूप खतरनाक पंप येतो. तुम्ही जर मारत असाल तर तुम्ही ट्राय करा. ही एक्सरसाइज लास्ट होती म्हणून आपण मारले 2 सेट्स 12 to 15 रिपिटेशन. इथं संपला माझा आजचा वर्कआउट नंतर थोडा वेळ मांजर सोबत खेळलो. त्यामुळे माइंड एकदम रिलॅक्स झाला. आजच्या डिनर मध्ये होती बिर्याणी आणि शेवटी रिकव्हरीसाठी पिले आपण होम मेड बदाम शेक. असा होता आजचा प्रोडक्टिव्ह आणि हेल्दी दिवस. जर तुम्हाला फिटनेस ब्लॉग आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा. जय शिवराय मित्रांनो.